विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तवलेली आहे। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी हे वक्तव्य केलं। तर विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलेलं आहे। नाशिकमधल्या एका कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी हे वक्तव्य केलं। पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, परंतु राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जे जे काही करता येणे शक्य आहे ते करण्याच्या करता हे महायुतीचं सरकार हे कुठं मागे राहणार नाही। लोकसभेला तुम्ही आमच्यापासून जरा दूर गेला होता, त्याचा उल्लेख प्रफुल्लभाईंनी आपल्या भाषणात केला। आमच्यावर रागावला, तो तुमचा अधिकार आहे, परंतु आता रागावू नका। आम्ही संविधान बदलणार नाही। आपल्याला पुन्हा सांगतो, मला माझ्या मनात कुठली शंकाच नाही आहे, कारण आपण सगळे लोक आमच्या पाठीशी आहात। त्याच्यामुळे नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहेत, नोव्हेंबरमध्ये काय होणार मला काही चिंता नाही आहे। ज्याच्या पाठीशी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांचं कल्याण होणारच आहे। त्यामुळे नोव्हेंबर नंतर पुन्हा डिसेंबरमध्ये जेव्हा पुरवणी मागण्या येतील त्यावेळी काळजी करू नका। अर्धे कामं पुरवणी मागण्यात करून टाकू आणि उरलेले अर्धे मार्चच्या बजेटमध्ये आपण करून टाकू, जेणेकरून पुढचे 2-3 वर्ष ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपल्याला पूर्ण करता येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।